हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंग मॅथमेटिक्स 3 त्यातील युनिट नंबर 1 चं लेक्चर नंबर 3. सो यामध्ये लास्ट लेक्चरला आपण शॉर्टकट नंबर 1 पाहिला होता. सो यामध्ये आज बघणार आहोत आपण शॉर्टकट नंबर 2 आणि शॉर्टकट नंबर 3. जवळपास सेमच आहे, थोडासा डिफरन्स आहे, तो मी आता सांगेन. सो जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हॉट्सअप चॅनलचा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो पण जॉईन करा. आणि जर तुम्हाला कोणत्याही कोर्सची रिक्वायरमेंट असेल, इंजिनिअरिंग मॅथमेटिक्स 3 असेल, सॉलिड मेकॅनिक्स असेल, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असेल किंवा इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स असेल, तुम्ही नक्कीच जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर डेमो लेक्चर पाहू शकता. आणि जर तुम्हाला समजतंय, योग्य वाटतंय, तर तुम्ही परचेस करून प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. चला आता आपण बघूया काय आहे. शॉर्टकट नंबर 2 बघायचं आपल्याला. शॉर्टकट नंबर 2, शॉर्टकट मेथड 2. तर पहिली शॉर्टकट बघितली होती आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये असेल किंवा लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे ए टू द पॉवर ए एक्स आणि के या तीनचा बघितला होता. सो ते इथे आहे. जर एफ ऑफ एक्स आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये असेल, म्हणजे कसा साइन ए एक्स असेल किंवा कॉस ए एक्स असेल, साइन असू द्या किंवा कॉस असू द्या, दोनच असतात, साइन किंवा कॉस. तर आपल्याला काय करायचंय, डी स्क्वेअर ला रिप्लेस करायचं आहे. आपल्याला डी स्क्वेअर ला रिप्लेस करायचं आहे मायनस ब्रॅकेट ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि इथे लक्षात काय ठेवायचंय, मायनस साइन हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. इथे भरपूर स्टुडंटची मिस्टेक होत असते. मायनस साइन काय आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जर आपलं एफ ऑफ एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये असेल, म्हणजे साइन किंवा कॉसच्या टर्म मध्ये असेल, तर डी स्क्वेअर ला रिप्लेस करायचंय मायनस ब्रॅकेट ए चा स्क्वेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्या एफ ऑफ एक्स साइन 2x आहे, तर मग मी डी स्क्वेअर ला कशाने रिप्लेस करणार, डी स्क्वेअर रिप्लेस बाय मायनस ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू 2 आहे, इथे येणार 2 आणि इथं स्क्वेअर म्हणजेच काय होणार, -4. सपोज एफ ऑफ एक्स जर माझा कॉस एक्स असेल, आता इथे एक्स च्या आधी काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर ए ची व्हॅल्यू झाली 1 झाली, तर मग डी स्क्वेअर ला रिप्लेस करणार मायनस ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार, -1 येणार. बरेच स्टुडंट काय करतात, हा मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये टाकतात, त्यामुळे आन्सर तुमचा चुकतो. तर मायनस हा ब्रॅकेटच्या बाहेर पाहिजे. इन शॉर्ट काय, जर 2 आला तर 2 चा स्क्वेअर 4 करा, त्याला मायनस साइन लावा. जर काहीच नसेल म्हणजे 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1, त्याला मायनस साइन लावा. जर सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन 3x असेल, तर मग काय येणार, डी स्क्वेअर ला रिप्लेस करणार 3 चा स्क्वेअर 9 आणि त्याला मायनस साइन द्यायचंय, किंवा असं स्टेप बाय स्टेप लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर हा आहे आपला शॉर्टकट नंबर 2. त्याचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. शॉर्टकट नंबर 1 आणि 2 यावर क्वेश्चन येण्याचा जास्त चान्सेस असतो. शॉर्टकट नंबर 1 आणि 2 यावर क्वेश्चन येण्याचा जास्त चान्सेस असतो. चला, क्वेश्चन दिला आहे आपल्याला, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 y इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 4 साइन 2x. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, ऑक्झिलरी इक्वेशन लिहिणार, म्हणजे फक्त डी चे इक्वेशन लिहा, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. इथनं आपल्याला रूट्स भेटतील. रूट्स काय येणार, डी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर इथे रूट्स येतील तुमचे डी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर म्हणजे कॅल्क्युलेटर यूज करू शकतो किंवा डायरेक्टली येत असेल तर डायरेक्टली करा, -1 आणि -1, बरोबर का. डी प्लस 1 म्हणजेच बरोबर. तर हे रूट्स कसे आहेत, हे रूट्स आहेत आपले रिअल आणि रिपीटेड. रिअल आणि रिपीटेड आहेत. तर मग वायसी काय येणार, 4 केसेस मधील वायसी c1x प्लस c2 e टू द पॉवर मायनस m1x म्हणजे -x. तर हा झाला आपला वायसी. आता नेक्स्ट स्टेप आहे वायपी. सो वायपीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, वायपी इज इक्वल टू काय असतो, 1/π ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. तर फाय ऑफ डी काय आहे, फाय ऑफ डी आहे आपल्याकडे डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 म्हणजेच इथे येईल इज इक्वल टू 1/d स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 आणि एफ ऑफ एक्स आहे 4 साइन 2x. तर हा झाला आपला नॉर्मल
1/f(5) into f of x. आता शॉर्टकट नंबर 2 यूज करायचा आहे, तर डी स्क्वेअरला कशाने रिप्लेस करायचंय, डी स्क्वेअरला रिप्लेस करायचंय मायनस ब्रॅकेट 4 चा स्क्वेअर नाही, इथला x चा कोएफिशियंट म्हणजे 2 चा स्क्वेअर, तर येणार -4. तर आता इथे लक्षात ठेवायचंय फक्त डी स्क्वेअरलाच रिप्लेस होणार, डी ला रिप्लेस करायचं नाही. चला तर मग काय इथे इज इक्वल टू 1 डी स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे -4 प्लस 2d प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट, आणि हा 4 sin 2x 4 sin 2x. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. आता नेक्स्ट स्टेपला काय येणार, याला सिम्प्लिफाय करायचंय. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर काय आन्सर येईल, 1 डिवाइड बाय हा 2d लिहितो मी आधी, आणि नंतर -4 प्लस 1 म्हणजे -3 येणार, 4 sin 2x. आता आपल्याला लक्षात ठेवायचं काय, शॉर्टकट नंबर 2 मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये फक्त डी स्क्वेअरलाच रिप्लेस करू शकतो, बट इथे आपल्याकडे डी स्क्वेअर नाहीये, तर डी स्क्वेअर क्रिएट करायचा. कसा क्रिएट करायचा, रॅशनलाइज करून. आता रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचं, चला बघा. रॅशनलाइज म्हणजे काय करायचं, हा जो 2d - 3 आहे, हा जो 2d - 3 आहे, याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. कशाने, मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. 2d इथे मायनस आहे, तिथे प्लस घ्या, 2d प्लस 3 2d प्लस 3. आलं लक्षात. रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचंय, जो ब्रॅकेट आहे तो सेम ब्रॅकेट घ्यायचा, फक्त साइन चेंज करायचा. इथे जो ब्रॅकेट आहे 2d - 3 तो सेम मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचा आहे, बट इथे मायनस आहे, तिथे काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. इथे जर प्लस असेल तिथे काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. आता मग सिम्प्लिफाय केल्यावर काय येणार, आता इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. हा सपोज ए आहे 2d, बी आहे 3, सो ए प्लस बी जर असा असेल तर आपल्याला हे माहिती आहे, हा असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो. म्हणजेच काय येणार, हा न्यूमरेटर ऍज इट इज घेऊ शकतो आपण, 2d प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट 4 sin 2x डिवाइड, ए म्हणजे 2d आहे, तो ए चा स्क्वेअर, 2d चा स्क्वेअर काय येणार, 4d स्क्वेअर, आणि बी म्हणजे 3 आहे, 3 चा स्क्वेअर काय येणार, 9 येणार. आता इथे डी स्क्वेअर आलेला आहे, तर डी स्क्वेअरला आपल्याला रिप्लेस करायचं वापस सेमच, म्हणजे -4. हा 2 चा स्क्वेअर काय येणार, -4. तर आता सिम्प्लिफाय करायचंय, इज इक्वल टू, हा न्यूमरेटर ऍज इट इज ठेवा, 4 इंटू डी स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार, -4 येणार, मायनस. आता इथे आणखीन एक मिस्टेक काय होते, काही स्टुडंट 4 चा पण पुन्हा स्क्वेअर करतात डी स्क्वेअर असल्यामुळे, ती डी स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू आहे, त्याची स्क्वेअर करायची गरज नाही. -9 येणार. तर मग पुढच्या स्टेपला काय होईल, डिनॉमिनेटरचा आन्सर येईल -4 इंटू -4 -16, -16 इंटू -9 येईल -25. न्यूमरेटर मध्ये 2d ने मल्टिप्लाय करायचे 4 sin 2x ला, आणि नंतर 3 ने मल्टिप्लाय करायचे 4 sin 2x ला. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप, त्यामध्ये काय येईल बघा, या स्टेपला मी इथे लिहितो, याला थोडस वरती घेतो. ओके. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याकडे 2 इंटू 4 8, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x तो येतो cos 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, नंतर प्लस 3 इंटू 4 12, आणि हा येईल sin 2x डिवाइड बाय -25. पुन्हा एकदा सांगतो, 2 इंटू 4 8 आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x तो येतो cos 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. आता लास्ट स्टेप येईल 8 इंटू 2 16 cos 2x प्लस 12 sin 2x डिवाइड बाय -25. हेच आहे आपलं आन्सर. बघा इथे आन्सर आहे 16 cos 2x प्लस 12 sin 2x -25. तर हा आहे आपला YP.
आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आणि समजायलाच पाहिजे, एवढं अवघड नाही. त्यानंतर मग लास्टला जायचं y इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. लास्टच्या स्टेपला सुद्धा 1 मार्क असतो, त्यामुळे तो मिस करायचा नाही. तर मग y इज इक्वल टू काय येणार, वाय सी ला मी करतो कॉपी पेस्ट, इकडे वाय पी ला सुद्धा करतो मी कॉपी पेस्ट. अशा प्रकारे हा झाला आपला पूर्ण क्वेश्चन. सिंपल आहे. डी स्क्वेअरला रिप्लेस करायचं, जर डी नसेल इक्वेशन मध्ये तर डी क्रिएट करायचा. कसा क्रिएट करायचा, रॅशनलाइज करू. रॅशनलाइज करायचं म्हणजे सेम ब्रॅकेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, फक्त मिडलचं हे ऑपोजिट घ्यायचं, मायनसचं प्लस प्लसचं मायनस. आणि ज्यावेळेस पण तुम्ही असं करता त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डी स्क्वेअर मायनस 1 y इज इक्वल टू 1/2 1 मायनस कॉस एक्स. तर इथे काय येणार, डी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. हे झालं ऑक्झिलरी इक्वेशन. सो इथनं रूट येतील आपले डी इज इक्वल टू 1 अँड मायनस 1 येणार रूट, किंवा मायनस 1 अँड प्लस 1. कसे लिहा, सेमच आहे. कॅल्क्युलेटर यूज करू शकता. हे बघा लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुमचा कॅल्क्युलेटर असा असतो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असतो. आता या केसमध्ये इथे डी स्क्वेअर आहे आणि डायरेक्टली इथे मायनस 1 आहे. इथे एक्स चा कोएफिशियंट बी असतो, इथे डी चा कोएफिशियंट नाहीच आहे, म्हणजे हा झाला 0, हा झाला 1 आणि हा झाला मायनस 1. ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 0, सी ची व्हॅल्यू मायनस 1 येणार. तर मग इथे आता हा कोणते रूट आहेत, हे रूट्स आहेत रिअल अँड डिफरंट किंवा डिस्टिंक्ट. तर मी इथे वायसी येणार, वायसी इज इक्वल टू c1 e टू द पॉवर x प्लस c2 e टू द पॉवर मायनस x. ह्या मायनसला आधी घेतलं, 1 ला नंतर घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला वायसी झाला. नेक्स्ट आहे मग वायपी. सो वायपी चा फॉर्म्युला yp इज इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. तर आता काय करायचं आहे बघा, सिंपल आपला जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. 1 अपॉन फाय ऑफ डी आहे डी स्क्वेअर मायनस 1 आणि इकडे आहे 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्स. तर सेपरेट सेपरेट डिवाइड करूयात. 6 1/2 बाहेर काढतो मी, इन ब्रॅकेट 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1. इकडे येईल 1 आणि इकडे येईल कॉस एक्स, कॉस एक्स. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप, तर इथे शॉर्टकट नंबर 1 यूज करायचा आहे. 1 आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, ई ची व्हॅल्यू नाही म्हणजे काय, डी ची व्हॅल्यू घ्यायची 0. इथे ना डी ची व्हॅल्यू 0 आणि इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे डी स्क्वेअर रिप्लेस बाय मायनस ए चा स्क्वेअर. ए म्हणजे एक्स चा कोएफिशियंट, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर इथे येणार मायनस 1. चला तर सिम्प्लिफाय जर केलं आपण तर 1/2 काय येईल बरं, इथे 0 झाला तर सांगा काय येणार. इथे जर 0 झाला तर हा येईल 1 डिवाइड बाय 0 मायनस 1 आणि इकडे येईल 1. नंतर मायनस इथे काय येणार, ए स्क्वेअरच्या ऐवजी जर मायनस 1 टाकला तर इथे येईल मायनस 1 आणि इथे येईल कॉस एक्स. तर हा होईल
फायनल आन्सर येईल आपला इज इक्वल टू, हा मायनस होईल सो -1/2, मायनस मायनस प्लस होईल, हा होईल +1/2, -1/2 मल्टिप्लाय करतोय, हा एक 1/2 आणि हा एक 1/2 आणि अशा प्रकारे टोटल होईल मग yp इज इक्वल टू -1/2 प्लस 1/4 cos x आणि लास्टला काय लिहिणार मग आपण, लास्टला लिहिणार y इज इक्वल टू yc प्लस yp. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. हा क्वेश्चन एक्झामला आलेला आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्टेड असतात. आता आणखीन एक करूयात, म्हणजे हा तुमचा पूर्ण शॉर्टकट मेथड होऊन जाईल. बघा, d² - 2d + 5y इज इक्वल टू 10 sin x आहे. हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. तर यामध्ये जर बघितलं आपण तर d² - 2d + 5 हे कॅल्क्युलेटर मध्ये पुट करा, तुम्हाला नोट्स भेटतील 1 ± 2i, म्हणजे i आला म्हणजे इमॅजिनरी आहे, ± ची व्हॅल्यू अल्फा, i चा कोएफिशिएंट बीटा, सो yc इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x c1 cos बीटा x + c2 sin बीटा x. यामध्ये व्हॅल्यू पुट करा अल्फा बीटाच्या, तर हे झालं आपलं yc. नंतर yp काय येईल, yp इज इक्वल टू 1/i ऑफ d आहे, d² - 2d + 5 आणि इकडे आहे f of x 10 sin x. तर मग इज इक्वल टू काय येणार बघा, 1/, इथे काय करायचंय, ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, तो d² ला रिप्लेस करायचा आहे, मायनस ब्रॅकेट 1चा स्क्वेअर म्हणजेच -1 राहील, -1 d² ला रिप्लेस केला -1 ने, -2d + 5 इकडे येईल 10 sin x. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, इज इक्वल टू 1/5 - 1 हा होईल 4 -2d आणि इकडे येईल 10 sin x. आता आपल्याला हा डी रिमूव्ह करायचा आहे, तर डी रिमूव्ह करण्यासाठी वापस d² लाच रिप्लेस करू शकतो, तर रॅशनलाइज करावं लागेल. रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचं, रॅशनलाइज करायचं म्हणजे सेम ब्रॅकेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं असतं. म्हणजेच काय, इथे मी असं लिहितो बघा, 4 + 2d ने, इथे मायनस आहे म्हणजे अपोजिट, 4 + 2d ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. 4 + 2d ने काय करायचंय, मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, सो 4 + 2d ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. आता नेक्स्ट स्टेपला येईल बघा काय, वापस सेम प्रोसिजर करायची, a - b a + b नुसार, हा पहिला ब्रॅकेट सेम येईल 4 + 2d, इकडे पण सेम ठेवा 10 sin x आणि a चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 -2d चा स्क्वेअर काय ना 4d² येणार. आता इथे आपण काय करू शकतो, d² ला रिप्लेस करू शकतो, कशाने, मायनस ब्रॅकेट 1चा स्क्वेअर म्हणजेच -1 ने. आता जर सिम्प्लिफाय केलं आपण पुढे तर काय होईल, आता 4 ने yp इज इक्वल टू 4 ने काय करूया, 10 sin x ला मल्टिप्लाय करूया, तो होईल 40 sin x. त्यानंतर 2d ने मल्टिप्लाय करूया, तो होईल 20. d म्हणजे काय असतो, d म्हणजे असतो डेरिव्हेटिव्ह डिवाइड x, sin x चा डेरिव्हेटिव्ह येतो cos x. आणि खाली काय असणार, d² ची व्हॅल्यू जर -1 टाकली तर मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 16 + 4 हा येईल 20 आणि 20 ने जर डिवाइड केलं तर 40 / 20 इथे येईल 2 sin x आणि इथे येईल cos x. तर हा काय झाला आपला yp झाला, बरोबर आहे आपला आन्सर. सो y इज इक्वल टू काय येणार मग, yc प्लस yp, y इज इक्वल टू yc प्लस yp. आणि आपण आणखीन काय करू शकतो, या व्हॅल्यू पुट करू शकतो. तर व्हॅल्यू जर पुट केल्या तर अशा प्रकारे येईल, हा झाला yc, हा झाला yp. सो y इज इक्वल टू yc प्लस yp, हे झालं आपलं फायनल आन्सर. तर सिंपल आहे, जर ट्रिग्नोमेट्री फंक्शन आलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, रॅशनलाइज करावंच लागणार आहे. त्यानंतर आता शॉर्टकट नंबर 3 जर बघितला आपण, तो ऑलमोस्ट सेम आहे.
अच्छा, आणखीन एक एक्झाम्पल आहे की ते, चला हे पण सॉल्व्ह करून टाकूयात लवकरच. डी क्यूब प्लस 4d इज इक्वल टू 0. याचे जर आपण रूट्स पाडले तर रूट्स असे येणार आहे. याला आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो, डी स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे रूट्स काय येतील आता, एक व्हॅल्यू येणार 0, दुसरी व्हॅल्यू येणार हा काय डी प्लस और मायनस 2i, बरोबर का. डी स्क्वेअर प्लस 4 बरोबर आहे, प्लस और मायनस 2i येणार. म्हणजे yc काय येईल, c1 e टू द पॉवर 0x प्लस, आता इमॅजिनरी आहे, e टू द पॉवर प्लस और मायनस आधी काहीच नाही म्हणजे 0 आहे, e टू द पॉवर अल्फा x, देन c2 cos बीटा x म्हणजे cos बीटा म्हणजे 2 आहे, आणि c3 sin बीटा x. आता हे तुम्हाला जर समजत नसेल कसं आलं तर तुम्हाला लेक्चर नंबर 1 पाहणं गरजेचं आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये पूर्णपणे बेसिक पासून सांगितलेलं आहे. वायसी कसा फाइंड करायचा, वायसी इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क तुम्हाला वायसी ला दिले जातात. नंतर वायपी फाइंड करायचा आहे, सो वायपी इज इक्वल टू 1 अपॉन आय ऑफ डी एफ ऑफ एक्स. तर मग काय येणार इथे, इथे येणार 1 अपॉन फाय ऑफ डी किती आहे, डी क्यूब प्लस 4d आहे, आणि एफ ऑफ एक्स काय आहे, साइन 2x आहे. साइन 2x म्हणजे डी स्क्वेअरला कशाने रिप्लेस करणार, मायनस ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर म्हणजेच मायनस 4. जो याला आपण रिप्लेस केला तर काय येत आहे बघा, डी स्क्वेअरच्या जागेवर, आता इथे डी स्क्वेअर नाहीच आहे, पण डी क्यू म्हणजेच काय असतो, डी क्यू म्हणजेच काय असतो, डी स्क्वेअर इंटू डी असतो. तर डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस 4 येईल, इथे प्लस डी इंटू डी प्लस 4d. आता बघा इथे काय झालंय, डिनॉमिनेटर 0 झालाय, डिनॉमिनेटर 0 झाला म्हणजे काय झाला, केस ऑफ फेल्युअर. काय झाला, केस ऑफ फेल्युअर. आणि केस ऑफ फेल्युअर झाल्यानंतर काय करतो आपण, केस ऑफ फेल्युअर झाल्यानंतर काय करतो, तर डेरिव्हेटिव्ह करत असतो. कशाचा डेरिव्हेटिव्ह करतो, डेरिव्हेटिव्ह करतो, आधी एक्स लिहितो न्यूमरेटरला, नंतर डेरिव्हेटिव्ह या इक्वेशनचा 3d स्क्वेअर प्लस 4, नंतर मग इथे वापस साइन 2x. इथे वापस डी स्क्वेअरला रिप्लेस करणार आपण कशाने, मायनस 4 ने. तर डी स्क्वेअरला जर रिप्लेस केलं मायनस 4 ने तर आपला आन्सर येईल मायनस 4 इंटू 3 मायनस 12, मायनस 12 प्लस 4, एक स्टेप वाढूयात, इथे येईल एक्स साइन 2x 3 इंटू मायनस 4 प्लस 4. तर इथे किती आन्सर येणार, 3 इंटू मायनस 4 मायनस 12, मायनस 12 प्लस 4 मायनस 8, डिनॉमिनेटर मायनस 8, न्यूमरेटर ऍज इट इज, हा झाला वायपी, आणि लास्ट स्टेप मग काय वायसी प्लस वायपी. तर हा होता आपला शॉर्टकट नंबर 2 चे काही क्वेश्चन्स, जवळपास 4-5 क्वेश्चन झाले. नंतर आपण काय साइन एक्स इंटू साइन 2x, इथे साइन ए प्लस साइन ए साइन बी चा फॉर्म्युला यूज करायचा, सिम्प्लिफाय करायचे, सेम प्रोसिजर आहे. तुम्ही इथे आन्सर बघू शकता, तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, मला काय सांगायचं होतं, शॉर्टकट नंबर 3. तर हायपरबोलिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हायपरबोलिक फंक्शन ऑलमोस्ट सेमच असतो, फक्त एच एक्स्ट्रा आहे. आणि चेंज काय आहे, तर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट ए स्क्वेअर करत होतो, इथे मायनस साइन नाही, एवढाच चेंज आहे. साइन एच चा डेरिव्हेटिव्ह कॉस एच असतो, आणि कॉस एच एक्स चा डेरिव्हेटिव्ह साइन एच एक्स असतो, त्यामध्ये मायनस साइन पुढेही नसतो. यावर शक्यतो क्वेश्चन येत नाही, पण तरी पण आपण एकदा ट्राय करावं. ठीक आहे, हे होते शॉर्टकट नंबर 1, 2, 3 झालेले. नेक्स्ट लेक्चरला शॉर्टकट नंबर 4 घेऊयात.